नागपूरच्या प्रतापनगर पोलीस ठाणे हद्दीत मंगलमूर्ती चौकातल्या उर्वशी बारमध्ये गुरुवारी रात्री उशिरा राडा झाला। दारू पिण्याच्या वादातून वेटर आणि मालकावर जीवघेणा हल्ला झाला। संतप्त युवकांनी बारमध्ये तोडफोड केली। या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे युवकांचा शोध सुरू आहे। माहितीनुसार रात्री 12:30 वाजताच्या सुमारास 4 युवक बारमध्ये आले होते। त्यावेळी बार बंद करण्याची प्रक्रिया सुरू होती। वेटर धर्मेंद्र यादव यांनी त्यांना काउंटरवरच दारू पिण्याची विनंती केली, मात्र याच कारणावरून वादाला तोंड फुटलं। युवकांनी वेटरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून बार मालक अतुल रॉय यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण युवकांनी त्यांचंही ऐकलं नाही। काही वेळातच संतप्त युवकांनी बारमध्ये तोडफोड सुरू केली, त्यामुळे एकच गोंधळ उडाला। तोडफोड केल्यानंतर युवक पळून जाऊ लागले। त्यावेळी वेटर धर्मेंद्र यादव यांनी काठी घेऊन त्यांचा पाठलाग केला, मात्र पुढे परिस्थिती अधिक गंभीर झाली। पळणाऱ्या युवकांनी काठी हिसकावून धर्मेंद्र यादव यांच्यावरच हल्ला केला। वेटरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या बार मालक अतुल रॉय यांनाही युवकांनी धमकावलं। घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाची नोंद करण्यात आली। सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे युवकांचा शोध घेत आहेत। हल्ला, शिवीगाळ आणि तोडफोडीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। धक्कादायक बाब ही की नागपुरात अधिवेशनाच्या निमित्तानं चौफेर पोलीस बंदोबस्त असताना अशी घटना घडणं आणि युवक पळून जाणं हे पोलिसांचं अपयशच आहे।